होमिओपॅथीमध्ये सल्फर म्हणजे फक्त एक केमिकल एलिमेंट नाही, ते एक संपूर्ण व्यक्तिमत्व आहे. आणि आज आपण एका खास स्रोताच्या मदतीने सल्फरचं हेच गुंतागुंतीचं आणि खरं सांगायचं तर खूप आकर्षक व्यक्तिचित्र उलगडून पाहणार आहोत. आणि बघा, हा स्रोत सुरूच होतो एका जबरदस्त वाक्याने, सल्फर इज द किंग ऑफ अँटीसोरिक. म्हणजे काय तर अँटीसोरिक औषधांचा राजा. विचार करा, पहिलंच वाक्य सल्फरला इतका मोठा मान देतं. यावरूनच त्याचं महत्त्व किती असेल याचा अंदाज येतो. पण राजा एवढा मोठा किताब का दिला असेल? म्हणजे सल्फरमध्ये असं नक्की काय आहे की या स्रोताने त्याला इतकं मोठं स्थान दिलंय? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. याचं एक महत्त्वाचं कारण आपल्याला इथेच दिसतंय. सल्फरला सर्वात महान पॉलीक्रेस्ट्सपैकी एक मानलं जातं. आता हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पॉलीक्रेस्ट हा शब्दच सल्फरची ताकद, त्याची रेंज आपल्याला सांगतो. तर हे पॉलीक्रेस्ट म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं औषध आहे जे एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करतं. म्हणजे त्याची रेंज खूप मोठी आहे. ते वेगवेगळ्या आजारांवर, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर, सगळ्यांवरच प्रभावी ठरू शकतं. आणि म्हणूनच सल्फरला इतकं वर्सटाईल, इतकं बहुगुणी मानलं जातं. बरं, पण हे सल्फर येतं कुठून? तर थेट निसर्गातून. हे खूप जुनं पिवळ्या रंगाचं नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. आणि गंमत म्हणजे ते सापडतं कुठे? तर सिसिली आणि इटलीच्या ज्वालामुखीच्या प्रदेशात. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित त्याच्या या ज्वालामुखीय मुळातच त्याचा तो गरम स्वभाव दडलेला असेल, नाही का? ओके, तर मग सल्फरच्या प्रभावाखाली असलेली व्यक्ती दिसायला कशी असेल? तिची ओळख कशी पटवायची? चला, या स्रोताच्या आधारे आपण आधी त्या व्यक्तीचं एक शारीरिक चित्र उभं करूया. स्रोत म्हणतो की सल्फर प्रकृतीची व्यक्ती सहसा कशी असते? तर बारीक आणि खांदे पुढे वाकलेली, म्हणजे स्टूप शोल्डर्ड. त्यांच्या चालण्या बसण्यात एक प्रकारचा पोक असतो. असं वाटतं की जणू काही ते सतत विचारात आहेत किंवा कुठल्या तरी ओझ्याखाली वाकले आहेत. आणि हे व्यक्तिचित्र आता अजून स्पष्ट होतंय. बघा, शरीराकडे एक प्रकारचं दुर्लक्ष दिसतं. त्यामुळे एक डर्टी किंवा फिल्थी लुक. मग नाकपुड्या, ओठ अशा भागांवर एक प्रकारचा लालसरपणा. स्वभाव कसा? तर नर्वस, म्हणजे थोडा चिडचिडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही एक हॉट पेशंट व्यक्ती आहे. म्हणजे शरीराने उष्ण आणि वातावरणातल्या बदलांना खूप जास्त सेन्सिटिव्ह. आणि आता हे बघा, हे तर सगळ्यात विचित्र लक्षण आहे. या स्रोतानुसार सल्फर पेशंटसाठी साधं उभं राहणं सुद्धा असह्य असतं. म्हणजे स्टँडिंग इज द वर्स्ट पोझिशन. विचार करा, आपल्यासाठी किती सामान्य गोष्ट आहे ही, पण त्यांच्यासाठी उभं राहणं हे अनकम्फर्टेबल आणि चक्क असह्य असतं. हे खरंच खूपच विलक्षण आहे. बरं, ही झाली शारीरिक ओळख. पण या वाकलेल्या, अस्वस्थ शरीराच्या आत जे मन आहे ना, ते कदाचित या सगळ्यांपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि स्रोत त्याला एक भन्नाट नाव देतो, रॅग्ड फिलॉसॉफर, म्हणजे चिंध्या घातलेला तत्वज्ञानी. पण हा रॅग्ड फिलॉसॉफर म्हणजे नक्की काय? नावामध्येच एक विरोधाभास आहे, नाही का? एकीकडे फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी आणि दुसरीकडे रॅग्ड म्हणजे चिंध्या घातलेला. चला, याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. आणि ही संकल्पना कुठून आलीये? तर बघा, थेट या स्रोतामधूनच. इथे स्पष्ट लिहिलंय, माइंड रॅग्ड फिलॉसॉफर. या फक्त 2 शब्दांमध्ये एका खूप कॉम्प्लेक्स, एका विलक्षण मानसिक स्थितीचं वर्णन दडलेलं आहे. आणि तो विरोधाभास इथून सुरू होतो. अशा व्यक्तीला साध्या मळक्या चिंध्यासुद्धा कशा वाटतात? तर सुंदर, मोहक, जणू काही ती एक सजावट आहे. म्हणजे त्यांच्यासाठी वास्तवाची व्याख्याच वेगळी असते. आणि हा भ्रम इथेच थांबत नाही, तो अजून वाढतो. डोक्यावर जरी साधा कागदाचा मुकुट असला तरी त्यांना वाटतं की ते महाराज आहेत, राजा आहेत. बाहेरची परिस्थिती आणि आतला विश्वास, या जमीन आसमानाचा फरक. आणि हेच त्या रॅग्ड फिलॉसॉफरचं खरं सार आहे. आणि हा तथाकथित राजा स्वभावाने कसा असतो? तर पूर्णपणे स्वार्थी, इतरांचा काही विचार नाही. आणि कामाबद्दल तर कमालीचा निरुत्साह. जणू काही त्यांच्या त्या काल्पनिक राजेशाही विश्वात या सगळ्या गोष्टींना काहीच किंमत नाही. बरं, या मानसिक स्थितीसोबतच काही विचित्र सवयी, काही क्रेविंगसुद्धा जोडलेल्या आहेत. आणि ही लक्षणं खूप महत्त्वाची आहेत, कारण ती सल्फरच्या व्यक्तिमत्वाला आणखीनच स्पेसिफिक, आणखीनच ठळक बनवतात. आणि ह्यातला पहिलं आणि सगळ्यात प्रसिद्ध लक्षण आहे एक वेळ. हो, एक विशिष्ट वेळ, सकाळी बरोबर 11 वाजता. मग या वेळेला नेमकं काय होतं? तर स्रोतानुसार ठीक 11 वाजता पोटात अचानक एक विचित्र भावना येते. एकदम अशक्त, रिकामं वाटतं. ऑल गॉन सेन्सेशन. हे सल्फरचं एक क्लासिक लक्षण मानलं जातं. आता त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बघा, इथेही तोच विरोधाभास आहे. काय आवडतं?
तर गोड, आंबट, अल्कोहोल, बियर, विस्की. आणि काय आवडत नाही तर दूध, मांस यांसारख्या पौष्टिक गोष्टी. आणि हो, बिझनेस म्हणजे कामाचा तर तिटकारा आहेच. आणि आता येतो सगळ्यात मोठा, सगळ्यात विचित्र विरोधाभास. आठवतंय? आपण सुरुवातीला पाहिलं होतं की ही एक हॉट पेशंट व्यक्ती आहे, शरीराने उष्ण. तरीही ही व्यक्ती अंघोळ करायला सातत्याने नकार देते. किती विचित्र आहे हे. प्रकृती गरम, पण स्वच्छतेचा मात्र तिटकारा. आणि या गरम प्रकृतीचा संबंध थेट सल्फरच्या एका सर्वात मोठ्या, सर्वात मुख्य लक्षणाशी आहे. ते लक्षण म्हणजे जळजळ, बर्निंग सेन्सेशन. आणि हा तक्ता बघा, यातील फरक खूप छान स्पष्ट करतो. होमिओपॅथीमध्ये जळजळीसाठी 3 मुख्य औषधं आहेत आणि स्रोत सल्फरला या तिघांचा लीडर मानतो. का? कारण सल्फरची जळजळ कुठेही कधीही होऊ शकते आणि ती उष्णतेने वाढते. याच्या उलट आर्सेनिकची जळजळ उष्णतेने कमी होते आणि फॉस्फरसची जळजळ शरीराच्या काही ठराविक भागांपुरतीच मर्यादित असते. म्हणजे परत आपण त्याच प्रश्नावर येतो. एक हॉट पेशंट असूनही अंघोळीला नकार. हाच तो मुख्य विरोधाभास आहे. आणि याचमुळे सल्फरचं व्यक्तिमत्व इतकं कॉम्प्लेक्स, इतकं गुंतागुंतीचं आणि म्हणूनच अभ्यासण्यासारखं बनतं. तर आपण काय पाहिलं? एका साध्या मूलतत्वातून, एका एलिमेंटमधून एक संपूर्ण जिवंत आणि विरोधाभासांनी भरलेलं मानवी चित्र उभं राहतं. हाच विचार आपल्याला होमिओपॅथीच्या मूळ तत्वज्ञानाबद्दल विचार करायला भाग पाडतो, नाही का?